नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुक्या बोंबल्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी 7 ते 8 सुके बोंबील कापून घेतलेत. बोंबलाचे असे तुकडे करून घेतलेत. बोंबलाचा पुढचा मागचा भाग काढून टाकायचा आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे. सुक्या बोंबलाचा डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग काढून टाकायचा. हा साईडचा भाग थोडासा वेळीवर तासून घ्यायचा आणि त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व बोंबलाचे तुकडे करून घेतलेले आहेत. कोमट पाणी केलं आहे, त्याच्यामध्ये बोंबील टाकूया. पाणी जास्त गरम करायचं नाही, हलकंसं कोमट करायचं. हे बोंबील आपण 5 मिनटं साईडला ठेवून देऊया. सुक्या बोंबलाची भाजी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. 1 बटाटा साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहे. बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवला आहे. सुक्या बोंबलाची भाजी करताना आपण एक वाटण करणार आहोत. त्यासाठी अर्धा इंच आलं घेतलं आहे, 7 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 3 टेबलस्पून सुकं खोबरं घेतलं आहे. सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरे घेऊ शकता. सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. सर्व साहित्य पाणी न टाकताच वाटायचं आहे. वाटण करून घेऊया. मिक्सरमध्ये सर्व छान वाटून घेतलं आहे. वाटणाचा छान सुगंध सुटला आहे. 5 मिनटं झाली आहे. बोंबील भिजत ठेवले होते, स्वच्छ धुवून घेऊया. बोंबील सुकवताना त्याच्यावर धूळ माती बसलेली असते, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे. जास्त भिजवायचे नाही, अशा प्रकारे चोळून धुवायचे, म्हणजे याच्यावर असलेला कचरा माती निघून जाईल. 2 ते 3 पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घेते. बोंबील स्वच्छ धुवून घेतले. भाजी करायला घेऊया. सुके बोंबील बटाट्याची भाजी करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकते. तेल गरम झालं आहे. धुवून घेतलेले बोंबील टाकूया. मीडियम गॅसवर लालसर होईपर्यंत बोंबील परतवून घ्यायचे. सतत हलवत राहायचे. मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनटं बोंबील छान परतवून घेतलेत. छान कुरकुरीत झालेत, लालसर झालेत. आता मी हे बोंबील काढून घेते. कढईतून बोंबील काढून घेतलेत. याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालंय. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले, ते टाकूया. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया. कांदा गुलाबीसर होत आलाय. बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकूया. टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो छान शिजलाय, मऊ होत आलाय. याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया. या वाटणामध्ये सुकं खोबरं आपण न भाजताच टाकलंय. वाटण छान परतून घ्यायचं. सुकं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची छान परतून घेतलंय. सर्व साहित्य छान एकजीव झालंय. छोटा 1/2 चमचा हिंग टाकूया. छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, याच्यामुळे भाजीला छान रंग येतो. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणा पावडर. सर्व मसाले मिक्स करून घेऊया. सर्व मसाले छान मिक्स करून घेतले. याच्यामध्ये तेलावर परतून घेतलेले बोंबील टाकूया. परतून घेऊया. सर्व छान परतून घेतले. बोंबलांच्या तुकड्याला सर्व मसाला व्यवस्थित लागला आहे. याच्यामध्ये बटाटे टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. भाजी शिजण्यासाठी पाणी टाकूया. छोटा 1 ग्लास पाणी टाकलं आहे मी. तुम्हाला भाजीला कितपत रस्सा ठेवायचा आहे त्या अंदाजाने पाणी टाका. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वांगे टाकू शकता. चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. याच्यावर झाकण ठेवते. मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनटं भाजी शिजवून घेऊया. 5 मिनटं झाली आहेत. मीडियम गॅसवर 5 मिनटं भाजी शिजवून घेतली आहे. झाकण काढून बघूया. छान शिजली भाजी. भाजीला छान रंग आला आहे. बटाटा शिजला का बघूया. बटाटा पण छान शिजला आहे. याच्यामध्ये 3 कोकम टाकते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपली बोंबील बटाट्याची भाजी तयार झाली आहे. आता मी गॅस बंद करते. भाजी प्लेटमध्ये सर्व करूया. बोंबील बटाट्याची भाजी तयार झाली आहे. प्लेटमध्ये सर्व केली आहे. छान झाली आहे भाजी. तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो. छान लागते भाजी. या भाजीत आपण बटाटा घातला आहे. वांगी घालून पण भाजी छान होते. याच्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. सुकं खोबरं नसेल तर आपण ओलं खोबरे वापरू शकतो. वाटणामुळे भाजी छान मिळून येते आणि भाजीची चवही छान लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.